आता शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण करण्यात आली। धाराशिव मधील निर्भय बनव सभेत बोलताना ॲडव्होकेट असीम सरोद यांनी हे गंभीर आरोप केले आहे। गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। आमदारांनी दारूच्या नशेत झिंग होऊन सर्व गोष्टी केल्याचा आरोप सरोदे यांनी केला। तर महापत्रकार परिषदेमध्येच कळलं की सरोदे ठाकरे गटाचा पुढारी अशी टीका शिरसाट यांनी केली आहे। हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले। 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं। त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली। त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली। त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली? गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या 2 एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेले होते। आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या। एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्राने शोधलं पाहिजे। दारूच्या नशेत झिंगत असलेले नेते, तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा आहे। तुम्हाला आठवत असेल तर महापत्रकार संवाद परिषद काहीतरी घेतली होती त्यांनी, आणि त्या दिवशी त्या ठिकाणी ज्या आविर्भावात त्यांनी बोलला, ॲज अ लॉयर बोलायला पाहिजे तर ॲज अ पुढारी म्हणून जो बोलत होता, त्याच दिवशी मनात पाल चुकचुक होत होती, हा उठाबाचा नेता होणार आहे। 2 आमदाराला मारहाण केली, एका एअर होस्टेसचा विनयभंग केला। अरे तुला कुठं स्वप्न पडलं? अख्खा प्रोटेक्शन तिथं, अख्खी पोलीस तिथं, अख्खे म्हणजे सर्व मीडिया तिथं, सर्व असताना आता 1.5-2 वर्षांतर याला जाग आली। हे आरोप केल्यानंतर उभाटा गटाचे नेते खुश होतील ह्या भावनेतून नेहमी केलेले आरोप आहे, म्हणून याला जास्त कवडीची किंमत आम्ही देत नाहीत।